मित्रांनो, सगळ्यात गहन प्रश्न, जगात भारी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन कुठला आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. दिस इज अ फाइट, दिस इज अ बॅटल बिटवीन S24 अँड iPhone 15. दोन्ही असे फोन्स आहेत ना की सेम प्राइसिंगला येतात आणि माझ्या बऱ्याच मित्रांनी मला विचारलेलं आहे की मी कुठला घेऊ रे, iPhone 15 घेऊ का S24? या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर कळणार आहे. पण एक गोष्ट सांगू का मित्रांनो, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे हे नेहमी डिसाईड करा, कारण की कुठलाच फोन एक परफेक्ट नसतो. कुठलाच फोन असा नसतो की हा विनर आहे हा लुझर आहे. नाही, तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते त्या फोन मध्ये बघा आणि मगच डिसिजन घ्या. आणि सगळं काही डिटेल्स तर मी सांगणारच आहे तुम्हाला. तर सांगायचं गेलं तर iPhone 15 थोडा जुना आहे, पण आयफोन जुने कधी होतात? 1 वर्षापूर्वीचे आयफोन सुद्धा आहेत ते सुद्धा नवीनच लोक आता घेतात. इनफॅक्ट जास्त एक जनरेशन जुने फोन घेतात, पण iPhone 15 हा एकदम नवा खट आहे त्या मानाने. आणि S24 बद्दल काय सांगायचं, आता 1 महिना सुद्धा नाही झाला हा लॉन्च झालेला आहे. तर सगळ्यात आधी मित्रांनो फॉर्म फॅक्टर बद्दल बोलूया. आणि फॉर्म फॅक्टर बघायचं झालं ना तर सेम आहेत दोन्ही. म्हणजे या हातात हा घेतला या हातात घेतला काहीच कळत नाही. दे आर एक्झॅक्टली द सेम. पण हो, एक गोष्ट सांगू का तुम्हाला, ह्याचे जे एजेस आहेत S24 चे थोडे शार्प आहेत, ह्याचे थोडे राउंडेड आहेत, पण दोघांची ॲल्युमिनियम फ्रेम वगैरे आहे. फॉर्म फॅक्टर, हातात कॉम्पॅक्टनेस सगळं सिमिलर आहे. हो, पण S24 मध्ये तुम्हाला डिस्प्ले मोठा मिळतो, लक्षात ठेवा, कारण की ह्याचे जे बेझल्स आहेत ते थोडे छोटे आहेत, त्यामुळे थोडा मोठा डिस्प्ले मिळतो. ह्याच्यामध्ये 6.1, ह्याच्यामध्ये 6.2 इंच. तुम्ही धांदलट असाल माझ्यासारखे आणि फोन पाडत असाल तर प्रोटेक्शन फार महत्वाचं असतं. हो, तर ह्याच्यामध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस 2 येतं, ह्याच्यामध्ये सिरॅमिक शील्ड येतं. आता सिरॅमिक शील्ड जे आहे ना ते टफ आहे, पण लक्षात ठेवा स्क्रॅचेस इतके येतात ना, ओ माय गॉड, म्हणजे टफ करण्याच्या नादात त्याचा जो ब्रिटलनेस आहे तो कमी झाला आणि त्यामुळे थोडे जरी चाव्या घासल्या की लगेच तुम्हाला त्याच्यावरती स्क्रॅचेस दिसतील. आणि त्यामुळे स्क्रॅच गार्ड हे iPhone 15 साठी गरजेचं आहे. तर आउटर बॉडी मध्ये किंवा एक्सटर्नल फीचर्स मध्ये कोण जिंकताय? दोन्ही सिमिलर आहे, तुमच्या चॉईस वरती आहे मित्रांनो. पण हो, जर का तुम्ही जास्त पाडत वगैरे असाल फोन तर मी S24 ला प्रिफर करेन. आणि स्क्रॅचेस वगैरे तर इतक्या येतात ते लक्षात ठेवा. स्क्रॅच गार्ड लावलं तर काय प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट पण मला आयफोन वरती खरंच आवडते आणि ती म्हणजे हा जो म्यूट स्विच आहे, अलर्ट स्लाइडर सारखा. स्लाइडर नाहीये, स्विच आहे हा. पोर्ट्स आणि बटन्स तसं बघायला गेलं ना तर सगळे सिमिलरच आहेत, काही जास्त डिफरन्स नाही. हो, पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल नॅनो सिम मिळतं आणि मग एक ई सिमचा सपोर्ट आहे. म्हणजे 2 सिम वापरू शकता, पण एक ई सिम तुम्हाला कंपल्सरी आहे. ह्याच्यामध्ये तसं नाहीये. 2 ड्युअल नॅनो सिम कार्ड स्लॉट आहे किंवा 2 ई सिम सुद्धा वापरू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. तर इथं मात्र S24 जिंकतो. बरं, ट्रान्सफर स्पीड म्हणजे तुम्ही जर का भरपूर डेटा ट्रान्सफर वगैरे करत असाल तर इथं S24 जिंकतो, कारण की USB 3.2 आहे, ह्याच्यामध्ये USB 2.0 आहे अजून. चला डिस्प्लेकडे वळूया. तसं त्याच्या आधी मी प्राइसिंग सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण येतात, बघतात व्हिडिओ, आवडतात सुद्धा, फायदा सुद्धा होतो, पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब आणि बेल आयकन या 2 गोष्टी लक्षात ठेवा. केल्या असतील तर आता काही करू नका. व्हिडिओ बघा, आवडला तरच लाईक करा, नाहीतर करू नका. डिस्प्लेकडे वळूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की S24 चा थोडा मोठा आहे, 6.2 इंच आहे, ह्याचा 6.1 इंच आहे. पण ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 6.2 चा FHD प्लस OLED डिस्प्ले मिळतो, पण 120 हर्ट्झ आहे. ह्याच्यामध्ये सुपर रेटिना डिस्प्ले तुम्हाला मिळतो, सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो, पण 60 हर्ट्झ आहे. आणि तो जाणवतो बरं का, 120 हर्ट्झ आणि 60 हर्ट्झ मध्ये डिफरन्स नक्कीच जाणवतो. स्लो वाटतो थोडा, येस, म्हणजे स्पेशली ॲनिमेशन्स वगैरे, स्वाईप्स वगैरे तुम्ही जेव्हा करता तेव्हा कळतं की S24 थोडा फास्ट वाटतो हातात. बाकी HDR 10 प्लस दोन्ही मध्ये डॉल्बी विजन वगैरे सगळं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण मल्टीमीडिया, इथं मी सांगतोय डिस्प्ले बद्दल तर मल्टीमीडिया बद्दल सुद्धा बोलतो. आय विल प्रिफर S24 का? कारण की डिस्प्ले मोठा आहे, इमर्सिव्ह डिस्प्ले आहे, खूपच बारीक बेझल्स आहेत, तर डिस्प्ले खूप छान वाटतो. ऑडिओच्या बाबतीत दोन्हीही इक्वल आहेत, पण ओव्हरऑल मल्टीमीडिया मध्ये सांगितलं तर S24 थोडा जास्त, मी म्हणेन स्लाइट एज आहे त्याला. त्याचं अजून एक कारण आहे, म्हणजे बाहेर सुद्धा तुम्ही मूवीज वगैरे बघत असाल, सनलाइट वगैरे आहे, तर ह्याच्यामध्ये पिक ब्राईटनेस 2600 निट्स आहे, ह्याच्यामध्ये 2000चा आहे. म्हणजे वाईट नाहीये, चांगलं आहे, पण स्लाइटली बेटर. आणि हो, थँकफुली आता डायनामिक आयलंड येतं, लोकांना तो फीचर वाटतो, पण मोठा पंचहोल असं म्हणता येईल. आणि याच्यामध्ये नॉर्मल छोटासा जो पंचहोल आहे तोच. हा, एक मात्र सांगायचं, जर का तुम्हाला फेस आयडी जास्त आवडत असेल तर फेस आयडी ह्याच्यामध्ये फेस अनलॉक आहे, पण ते काय सिक्युरिटी फीचर नाही आहे. हे फेस आयडी जे आहे ते जास्त सिक्युअर आहे. ह्याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर येतं इन डिस्प्ले, सो इट्स युअर चॉईस. ओव्हरऑल डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर मी हो S24 ला एज देणार नक्कीच. चला वळूया आता परफॉर्मन्स कडे. परफॉर्मन्स मध्ये बरं मी आधीच सांगतो, आयफोनचा परफॉर्मन्स मला आवडतो. म्हणजे Exynos 2400 आहे, जो काय खराब नाही. म्हणजे Exynos जरी प्रोसेसर असला तरी चांगला परफॉर्मन्स देतो. 99% लोकांना म्हणजे इतका परफॉर्मन्स लागणार सुद्धा नाही, पण डेफिनेटली Bionic A16 चिपसेट आहे मित्रांनो, अँड दॅट बीट्स Exynos 2400. हो, पण एक गोष्ट सांगतो, ह्याच्यामध्ये रे ट्रेसिंग जे आता नवीन अजून गेम्स सुद्धा त्याच्यावरती आलेले नाहीयेत, पण S24 रे ट्रेसिंगला सुद्धा सपोर्ट करतो, जे iPhone 15 करत नाही. पण हो,
इथं अजून एक गोष्ट सांगायला हरकत नाही, थर्मल्सच्या बाबतीत सुद्धा आयफोन 15 चांगला आहे, म्हणजे जास्त गरम होत नाही. तुम्ही अर्धा तास गेम्स खेळा, हेवी गेम्स, तुमचा आयफोन जो आहे किंवा S24 जो आहे तो गरम होईल, हा जास्त काही गरम होणार नाही. इव्हन तुम्ही एक अर्धा तास व्हिडिओज काढताय, फोटोज वगैरे काढताय, तरी तुम्हाला हा थोडासा गरम जाणवेल, हा जाणवणार नाही. तर परफॉर्मन्सच्या बाबतीत आयफोन 15 मी नक्कीच म्हणेन. आणि बेंचमार्क स्कोर्स वगैरे सुद्धा सांगायचं झालं तर आयफोन 15चे चांगले आहे. हे बघा, मी इथं हे नाही म्हणते की S24चा परफॉर्मन्स चांगला नाहीये, पण कम्पेअर जर का तुम्ही आयफोन 15 बरोबर केलं तर नक्कीच मी म्हणेन आयफोन 15 इज द विनर. चला बॅटरी बद्दल बोलूया. बॅटरीचं कसं आहे माहिती का, आयफोन 15चं आयफोन 15 नाही म्हणणार, आयफोनचं नाव खराब होता आधी. आयफोन 12, 11 वगैरे तुम्ही बघितलं तर म्हणजे दिवसातनं 2 वेळा चार्ज करायला लागायचं. नॉट विथ आयफोन 15. 3349 मिलीअँपिअरची बॅटरी, याच्यामध्ये 4000 मिलीअँपिअरची बॅटरी, ह्याच्यामध्ये 25 वॉट चार्जिंग येतं S24 मध्ये, ह्याच्यामध्ये 20 वॉट येतं. तरीही मी म्हणेन की बॅटरी दिवसभर जर का जायचं म्हटलं तर आयफोन 15 विल बीट S24. का? कारण की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन इतकं चांगलं आहे की ती 3300 3400 मिलीअँपिअरची बॅटरी इनफ होऊन जाते दिवसभरासाठी. त्याचं अजून एक कारण आहे, ह्याच्यामध्ये 120 हर्ट्जचा डिस्प्ले, त्यामुळे तो बॅटरी जास्त खातो. ह्याच्यामध्ये 60 हर्ट्जचा आहे जो स्लो आहे आणि त्यामुळे बॅटरी कमी खातो आणि त्यामुळे बॅटरी जास्त लास्ट होते. म्हणजे तर सांगायचं झालं तर जवळजवळ 30-40% डिफरन्स आहे. स्क्रीन ऑन टाइम एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 4.5-5 तास स्क्रीन ऑन टाइम तुम्हाला S24 वरती मिळतं, ह्याच्यामध्ये जवळजवळ 7 तासाचं मिळतं. तर बॅटरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आयफोनला विन देईन डेफिनेटली. आता सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स, हे म्हणजे ना लोक ह्याच्यावरती भांडणं होणार आहेत लिटरली, कारण की इट डिपेंड्स तुमच्यावरती, सब्जेक्टिव्ह आहे. आयफोनचा क्लीन UI आहे, भरपूर अपडेट्स वगैरे मिळतात, आहे तसं आहे. पण माझ्यासाठी एस्पेशली टेक कुणालाही तुम्ही विचारलं ते म्हणतील नाही मला अँड्रॉइड पाहिजे, क्लीन अँड्रॉइड एक्सपिरियन्स द्या जो तुम्हाला मिळतो आणि त्याच्यावरती जास्त मिळतं One UI मुळे. भरपूर कस्टमायझेशन वगैरे तुम्ही करू शकता जे आयफोन मध्ये जास्त काही करू शकत नाही. आयफोनचं कसं माहिती का, iOS जे ते एक वॉल्ड गार्डन आहे, आतमध्ये सगळं आहे पण त्याच्या आतच करा. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही आउट ऑफ द गार्डन करू शकता. हो, तर मी डेफिनेटली म्हणेन की S24 इथं जिंकतो. आणि त्याचं अजून एक कारण आहे, पहिल्यासारखं नाही की 2 वर्षाचे अपडेट, सरळ 7 वर्षाचे अपडेट देऊन टाकले सॅमसंगने, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे अपडेट्स जर का तुम्हाला रेग्युलरली मिळतात, 7 वर्ष तुम्ही वापरणार नाही, जास्तीत जास्त 5 वर्ष वापरणार, तरी सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळतच राहणार, जे आयफोनचा एक मोठा प्लस पॉईंट होता आणि तो आता राहिलेला नाहीये. पण अजून एक रिझन आहे याच्यामध्ये, OS मध्ये का मला S24 आवडतं. आता AI चे फीचर्स आले आणि 2024 मध्ये AI इतकं महत्वाचं झालेलं आहे, विचारू नका. म्हणजे काही फीचर्स तर असे जबरदस्त आहे. AI वरती पूर्ण फुल व्हिडिओ केलेला आहे, नक्की जाऊन बघा. एक 5-6 फीचर्स, पण AI चे फीचर्स आहेत जे S24 मध्ये आहेत, जे तुम्हाला आयफोन 15 मध्ये मिळणार नाहीत. आणि त्यामुळं OSच्या बाबतीत नो डाऊट S24 जिंकतो. महत्वाचं कॅमेरा, भरपूर मी तुम्हाला फोटो साइड बाय साइड दाखवणार आहे, तुम्ही सुद्धा सांगा मला. पण इथं सुद्धा ना, नाही इथं आहे एक विनर आहे, एस्पेशली व्हिडिओग्राफीमुळे. दोघांमध्ये गॅप कमी झालाय. म्हणजे पहिल्यांदी आयफोन इथं होता आणि बाकीचे सगळे फोन्स इथं होते, आता गॅप कमी झालेला आहे. पण तरीही अजून व्हिडिओग्राफीमध्ये आयफोन डेफिनेटली बीट करतो. इव्हन फोटोग्राफीमध्ये जर का सांगायचं झालं तर कलर्स वगैरे न्यूट्रल येतात, म्हणजे नॅचरल कलर्स जे आहेत ना ते तुम्हाला आयफोनच्या कॅमेरामध्ये मिळतील. म्हणजे मी आयफोनची प्रशंसा करतोय, म्हणजे अर्थ याचा असा नाही की S24चा कॅमेरा खराब आहे, खरंच चांगला आहे. म्हणजे इतरांच्या बाबतीत तर खूप चांगला आहे, फ्लॅगशिप लेवलचा कॅमेरा आहे. पण कसं माहिती का, आता ह्याच्यामध्ये तुम्ही अल्ट्रावाइड मध्ये जावा, अल्ट्रावाइड मध्ये सुद्धा तुम्हाला ग्रेन्स वगैरे जास्त दिसणार नाही. S24 मध्ये कधी कधी लो लाईट अल्ट्रावाइड तुम्ही काढताय तर तुम्हाला ते जाणवेल की हा क्वालिटी थोडी खराब आहे. हा एक मी S24 ला नक्की देईन, तुम्ही 3x पोर्ट्रेट्स जेव्हा काढतात काय सुंदर पोर्ट्रेट्स येतात, ह्याच्यामध्ये तुम्ही 2x काढू शकता आणि त्या बाबतीत S24 चा कॅमेरा जो आहे तो चांगला आहे. पण इतर गोष्टीत, फॉर एक्झाम्पल व्हिडिओग्राफी मध्ये म्हणा, ह्याचे जे व्हिडिओ मोड आहेत, सिनेमॅटिक मोड बघा, ह्याचे पोर्ट्रेट मोड आणि ह्याचं सिनेमॅटिक मोड खाऊन जातो S24 ला. पण दोन्ही कॅमेरामध्ये डिफरन्स जास्त नाही. म्हणजे कॅमेरा चांगला आहे म्हणून डील ब्रेकर असायला नाही पाहिजे. S24 चा कॅमेरा सुद्धा तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्ही आता इतके एक्झाम्पल्स बघतच आहात, व्हिडिओचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतोय. मी दोघांमध्ये फरक नाहीये, पण इथं आयफोन 15 जिंकतो. मग कन्क्लुजन मध्ये काय सांगू मी, कुठला चांगला आहे. तसं बघायला गेलं तर 3 याच्याकडे 3 याच्याकडे, म्हणजे टाय झालेला आहे दोन्ही सुद्धा. पण मला जर का तुम्ही विचारलं ना तर मी S24 कडे जाईन. एस्पेशली OSचं जे अपडेट्स वगैरे आहेत, OS मध्ये AI फीचर्स जे आहेत, जे वॉल्ड गार्डन नाहीये, बऱ्याच गोष्टी कस्टमायझेशन मी करू शकतो, त्याच्यामुळे जाईन. कारण की परफॉर्मन्स मध्ये इतका फरक नाही. फ्लॅगशिप लेवल हायएस्ट सेटिंग्स वरती तुम्ही गेम्स ह्याच्यावरती सुद्धा घेऊ शकता, ह्याच्यावरती सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडा मोठा डिस्प्ले सुद्धा मिळतो, डिस्प्ले सुद्धा चांगला आहे. हो, मी एक म्हणेन की बॅटरी लाईफ अजून थोडी चांगली असती तर बरं झालं असतं. तरी सुद्धा
स्लाइट एज माझ्या हिशोबाने मी S24 ला देईल. तसं मित्रांनो व्हिडिओ संपण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की S23 जो जुना जनरेशन एक जनरेशन जुना आहे तो सुद्धा आता खूप चांगल्या प्राइस मध्ये मिळतो. म्हणजे लिटरली 55-60 हजाराच्या मध्ये तुम्हाला आता मिळतोय, विच इज अ व्हेरी गुड प्राइस फॉर S23. त्याच्याकडे सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. तुम्ही मला सांगा ह्या दोन्हीपैकी जर का फोन घ्यायचा असेल तुम्ही कुठला घ्याल आणि का, कमेंट्स मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि परत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.